शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। याचबरोबर आमच्या सर्व पत्रकार मित्रांचे प्रतिनिधी म्हणून हनुमंतरावजी बर्गे, अरुणाजी कदम आणि राजेंद्रजी साबळे हे पत्रकारांचे प्रतिनिधी या व्यासपीठावरती उपस्थित आहेत। मराठी पत्रकारितेचे जनक आदरणीय आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस त्यांनी 6 जानेवारी या रोजी दर्पण हे पहिले नियतकालिक सुरू केले। त्यांचे स्मरण म्हणून आपण हा मराठी पत्रकार दिन साजरा करतो। सर्वप्रथम मी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना वंदन करतो। आजच्या या पत्रकार सन्मान सोहळ्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे माजी जलसंपदा मंत्री, सातारा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार आदरणीय शिंदे साहेब, तसेच कोरेगाव तालुक्याच्या पत्रकार संघाच्या अध्यक्ष, सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि खटाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष व्यासपीठावर उपस्थित आहेत। यांच्यासह आपण सर्वजण सन्माननीय पत्रकार बंधू आज आपण या सन्मान सोहळ्यासाठी उपस्थित आहात। आपणा सर्वांचं या ठिकाणी खूप खूप स्वागत। आज हा आपण पत्रकारांचा सन्मानाचा सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। याच्या पाठीमागची संकल्पना थोडक्यात सांगतो। आज गेली 15-20 वर्ष झालं आमदार साहेब या ठिकाणी या तालुक्यामध्ये काम करतायत। कालची गोष्ट सांगतो। काल सकाळी मी साहेबांच्याकडे गेलो होतो। साहेबांच्या बंगल्यावर गेलो असताना साहेबांनी बोलवून घेतलं। एवढी गर्दी होती बंगल्यावरती, परंतु साहेबांनी मला आतमध्ये बोलावलं आणि सांगितलं उद्या 6 जानेवारी पत्रकार दिन आहे आणि पत्रकार दिनाच्या निमित्तानं आपल्याला कोरेगाव, खटाव आणि सातारा तालुक्यातून जेवढे पत्रकार आपल्याला बोलवता येतील त्यांना बोलवून आपण एका ठिकाणी कौटुंबिक सोहळा आणि या पत्रकार बंधूंचं आपल्याला स्वागत करायचे, त्यांचा सन्मान करायचा आहे। साहेबांनी सांगितल्या पद्धतीनं आम्ही त्यावरती काम केलं। साहेबांनी संध्याकाळी 7:30-8चं टायमिंग सांगितलं होतं, त्या पद्धतीनं नियोजन झालं आणि आज आपण या ठिकाणी या कार्यक्रमात सर्वजण उपस्थित आहोत। समाजाचा एक स्तंभ म्हणून ज्या वेळेला आपण पत्रकार बंधू काम करतो त्यामध्ये समाजातील वंचित घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी खऱ्या अर्थानं आपण रोज 24 तास 24/7 आपण काम करत असता आणि आपला कुठेतरी सन्मान व्हावा, आपल्याला कुठेतरी या ठिकाणी सन्मानित करता यावं म्हणून साहेबांनी हे नियोजन केलं। साहेबांनी त्या पद्धतीनं सूचना दिल्या आणि आपण या ठिकाणी आता हा कार्यक्रम करतो आहोत। हे करत असताना समाजामध्ये आपल्या सर्व पत्रकार बंधूंच्याकडे बघण्याचा समाजाचा जो काय दृष्टिकोन आहे त्यामध्ये आपण समाजाचा जेव्हा आपल्याला त्या समाजामध्ये घडणाऱ्या घटकांना न्याय द्यायचा असतो त्यावेळेला सगळ्यात पुढे जर कोण येत असेल तर ते पत्रकार बंधू असतात। त्याला वाचा फोडण्याचं काम हे आपल्या पत्रकार बंधूंच्या हातून होत असतं आणि मग अशा या घटकाचं, अशा या समाजाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या या पत्रकार बंधूंचं आपल्याला स्वागत करता यायला पाहिजे, सन्मान करता यायला पाहिजे, त्यांच्या कार्याचा कौतुक करता यायला पाहिजे म्हणून आज आपण या ठिकाणी कार्यक्रम घेतलेला आहे। पत्रकार दिनाच्या मी या ठिकाणी सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचालीसाठी सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा। आपल्या हातून समाजाच्या वंचित घटकाचं त्या ठिकाणी वाचा फोडण्याचं किंवा त्याला न्याय मिळवून देण्याचं काम या पुढच्या काळामध्ये सुद्धा आपल्या हातून अहोरात्र घडो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो। जय हिंद। त्या सर्वांचा सन्मान करायचं असं काल साहेबांच्या ऑफिसमधून फोन आला। आम्ही पुसेगावमध्ये होतो, संतोष साळुंकी, ऋषिकेश आणि मी। त्यावेळेला आमच्या अगोदर चर्चा चालली होती की पत्रकारांचा सन्मान ही जी संकल्पना आहे ती संकल्पना तिथे जमा होते की काय अशी परिस्थिती आहे। आणि असं आमचं विचारमंथन चालू असतानाच मला वाटतं प्रदीपजींचा फोन आला की असा उद्या कार्यक्रम आहे
आणि आपल्या मतदारसंघातील सर्व पत्रकारांचा साहेबांच्याकडून सन्मान केला जाणार आहे. म्हणून बरं वाटलं, सुखावलं जरा. कारण का तर हा जो पत्रकार दिन आहे त्या दिवशी पत्रकारांचं कौतुक मला वाटते फक्त आजच्या दिवशीच केलं जातं. राहिलेल्या वर्षभरातल्या सगळ्या दिवसामध्ये पत्रकारांना बऱ्यापैकी क्रिटिसाइज केलं जातं. मात्र शिंदे साहेबांच्या बरोबर मला वाटते ज्यावेळेला ते कोरेगाव मतदारसंघात आले सुरुवातीला, त्यांनी पवार साहेबांचा आदेश मानला आणि कोरेगाव मतदारसंघाचं शिवधनुष्य उचलायला ते इथं आले. त्यावेळेला पहिल्या दिवसापासून मी आणि माझे स्वर्गीय मित्र अरुण देशमुख आम्ही दोघं खटाव आणि पुसेगाव भागातला साहेबांचा जो भाग होता मतदारसंघाचा त्या भागात आम्ही रिपोर्टिंग करायला सुरुवात केली होती. आणि मला वाटते पहिल्या दिवसापासून साहेब आपण बरोबर काम केलं. एवढ्या वर्षात साहेबांचा जो सहवास लाभला त्या सहवासातून साहेबांचे जे पत्रकारितेविषयीचे बारकावे आहेत हे मी बऱ्याच वेळा अनुभवलेले आहे. मला वाटते साहेबांच्या बरोबर मंत्रालयात 10 वर्ष आम्ही जात होतो. 1-2 आठवडे गेले की आम्हाला मंत्रालयात जायची संधी मिळायची. त्यावेळेला मी साहेबांचं जवळून काम बघितलं मंत्रालयातलं, तो कामाचा झपाटा बघितला होता आणि त्याच्यावरती मी एक आर्टिकल केलं होतं साहेब. आणि मला वाटतं त्या म्हणजे चांगलं लिहिलं होतं, त्या चांगलं आणि खरं लिहिलं होतं. मला वाटते साहेबांचा एक वाढदिवस होता त्या दिवशी, त्यावेळेला मी ते लिहिलं होतं. तर त्याच्या फ्लेक्स करून वाशीत लावण्यात आले होते. आणि त्या बातमीतले जे काही मुद्दे होते ते मुद्दे साहेबांना खूप आवडले होते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ज्या वेळेला साहेब मंत्री झाले आणि मुंगावला आले, साहेबांची मिरवणूक झाली आणि भरपूर पत्रकार तिथे उपस्थित होते. साहेब जलसंपदा मंत्री झाले आणि आमच्या खटाव भागाची जी महत्त्वाची योजना आहे पाणी योजना जे खटापूर साहेबांच्या अखत्यारीत ती योजना गेली. आणि पहिल्यांदाच मला साहेबांची मंत्री म्हणून मुलाखत घ्यायची संधी तिथं हुंदावमध्ये मिळाली. त्यावेळेलाही साहेबांना कोड्यात टाकणारे बरेचसे प्रश्न विचारले होते. तसं प्लॅनिंग पण आमचं झालं होतं आणि बाकीचे जे पत्रकार आले होते त्यांनी साहेबांना कोड्यात पकडायचा प्रयत्न केला. मात्र सगळ्यातनं साहेब सही सलामत सुटून बाहेर आले. त्यामुळे त्यांचं पत्रकारितेविषयीचं जे ज्ञान आहे ते आतापर्यंत मी बऱ्याच वेळा अनुभवलेलं आहे गेल्या 15 वर्षामध्ये. साहेब आपण आज इथं आम्हाला बोलवलं तर आमचा सन्मान केला. आपण जो सन्मान केला ते एक प्रकारे आम्हाला बूस्टिंग डोस आहे, चार्जिंग आहे. वर्षभर काम करायची आम्हाला उर्मी मिळाली त्यातून. आपण सन्मानासाठी बोलवलं याबद्दल खटाव तालुका पत्रकार संघाच्या वतीनं मी आपले आभार मानतो आणि थांबतो. थँक्यू. आचार्य भाषाश्री जांभेकरांनी दर्पण हे वृत्तपत्र 6 जानेवारीला सुरू केलं आणि तोच आज पत्रकार दिन म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपन्न होतोय. बंधूंनो, प्रथमतः मी आपल्या सर्वांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा व्यक्त करतो. आचार्य भाषाश्री जांभेकरांना अभिवादन करून आज या ठिकाणी माजी जलसंपदा मंत्री आणि सातारा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सन्माननीय आमदार शशिकांत शिंदेसाहेब यांनी माझ्या सातारा तालुका असेल, कोरेगाव तालुका, खटाव तालुका या सर्वांचा खऱ्या अर्थाने एक स्नेह मेळावा या ठिकाणी आयोजित केला. त्याबद्दल मी साहेबांना शतशः आभार साहेबांचे व्यक्त करतो. मित्रांनो, पत्रकार हा राष्ट्राचा भूषण आणि समाजाचा पारेकर म्हणून ओळखला जातो. परंतु आज पत्रकारिता करत असताना माझ्या ग्रामीण भागातल्या पत्रकारांची फार उपेक्षा आहे आणि ही उपेक्षा संपवण्यासाठी ज्या वेळेला आपण म्हणतो की शासन, लोकप्रतिनिधी आणि जनता यांच्यामधला जो दुवा म्हणून ओळखला जातो तो पत्रकार म्हणून ओळखला जातो. आणि समाजाच्या व्यथावेदना वेचत असताना ज्या वेळेला त्या पत्रकाराला कौटुंबिक परिस्थितीवर देखील मात करून वाटचाल करावी लागते, त्यावेळेला देखील आमदार शशिकांत शिंदेसारखा एक जनसामान्यातला माणूस उभा राहतो आणि खऱ्या अर्थानं आमच्या ग्रामीण भागातले पत्रकार असतील, शहरी भागातले पत्रकार असतील, या सर्वांना एक उमेद निर्माण करून देतो. हे निश्चितपणाने कौतुकास्पद बाब आहे. बंधूंनो, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या बाबतीत
अनेक वेळेला माझंही साहेबांच्या बद्दल बोलणं झालं. साहेबांनी अनेक वेळेला विधानसभेमध्ये ते प्रश्न उपस्थित केले आणि राज्य शासनाच्या माध्यमातून ते प्रश्न धसाला लावण्याच्या पर्यंत ज्या ज्या वेळेला साहेब विधानसभेमध्ये तारांकित प्रश्न उपस्थित करत होते त्या वेळेला तो हल्ला विरोधी कृती समितीचा होता, तो पुढे पुढे सरकत यायचा प्रश्न होता आणि अजून सुद्धा तशा पद्धतीनं राज्य शासनानं गांभीर्याने पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या माध्यमातून जो कायदा करायचा होता तो कायदाही अजून आवश्यक त्या पद्धतीनं झाला नाही. आणि दुसऱ्या बाजूला एक सांगायला हरकत नाही की माझे आदरणीय सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सन्माननीय हरीजी पाटणे सर यांची सातारा विभागातून पुणे विभागीय पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी निवड झाली आणि पुणे विभागात अधिस्वीकृती समितीवर निवड झाली आणि आजच सकाळी सातारा जिल्ह्यामध्ये झालेल्या एका कार्यक्रमामध्ये त्यांनी 20 पत्रकारांना अधिस्वीकृतीच्या नोंदीसाठी दिली. मित्रांनो, अधिस्वीकृती ही आज इतकी अत्यंत काळाची गरज निर्माण झाली की प्रत्येक पत्रकाराला अधिस्वीकृती देताना शासनाच्या नियम अटी यातून मार्ग काढायला लागतो. म्हणून उद्याच्या काळामध्ये देखील मी आदरणीय साहेबांना विनंती करणार आहे की आपल्या विधानसभेच्या प्रतिनिधित्वाच्या माध्यमातून आमच्या पत्रकारांचे अधिस्वीकृतीच्या माध्यमातून जी अडचण आहे, जी जाचक कायदे आहे, हे जाचक कायदे आपण विधानसभेमध्ये निश्चितपणानं मांडून आमच्या पत्रकारांना आपण निश्चितपणानं एक चांगल्या प्रकारची ताकद द्यावी की उतरत्या वयामध्ये अनेक पत्रकारांची फार मोठी उपेक्षा होते आणि त्यावेळेला अधिस्वीकृती असेल किंवा शासनाच्या काही योजना असतील त्याचा निश्चितपणानं लाभ व्हावा. ही देखील आज बाळशास्त्री जांभेकरांच्या जयंतीदिनी निश्चितपणानं आपण एक संकल्प करणं गरजेचं आहे. आणि मी पुन्हा एकदा सांगेन की साहेबांनी खऱ्या अर्थानं हा सातारा, कोरेगाव आणि खटाव या तिन्ही तालुक्याचा एक मिलाप घालून दिला आणि आमचे मित्र अविनाशनी सांगितल्याप्रमाणे खऱ्या अर्थानं आमच्यामध्ये पुढील वर्षाची एक चांगली उमेद निर्माण करून दिली. त्याबद्दल मी माझ्या सातारा तालुक्याच्या वतीनं साहेबांचे शतशः आभार व्यक्त करतो. त्याप्रमाणे आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल देखील आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि मला इथं बोलायची संधी दिली त्याबद्दल मी देखील प्रकाश आणि सर्व संयोजकांचे आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त आज महाराष्ट्र शासन पत्रकार दिन साजरा करते. याच दिवशी 6 जानेवारी 1832 साली बाळशास्त्री जांभेकरांनी मराठी वृत्तपत्रसृष्टीतलं पहिलं दर्पण नावाचं वर्तमानपत्र चालू केलं आणि ह्याच वर्तमानपत्राने मराठी वृत्तपत्रसृष्टीमध्ये क्रांती केली आणि तिथून या वृत्तपत्रांचा प्रवास चालू झाला. खरं तर आज या मराठी वृत्तपत्रसृष्टीला 192 वर्ष पूर्ण झालेली आहे. दर्पणपासून सुरुवात केली. त्यानंतर या मराठी वृत्तपत्रसृष्टीमध्ये गोपाळ गणेश आगरकरांनी सुधाकर नावाचे वर्तमानपत्र काढले. लोकमान्य टिळकांनी केसरी नावाचे काढले. त्याचबरोबर कृष्णराव भालेकर यांनी दिनबंधू नावाचे वर्तमानपत्र काढले की ज्याच्यावर महात्मा फुलेंच्या सत्यशोधक विचारांचा प्रभाव होता. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत भारत, समता, प्रबुद्ध भारत, जनता यांसारखी वर्तमानपत्र काढली आणि या वर्तमानपत्रांच्या माध्यमातून समाजातील शोषित, वंचित, दीनदुबळा, उपेक्षित ज्या शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे अशा शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम या वर्तमानपत्राच्या माध्यमातून झालं. खरं तर आजची पत्रकारिता आणि पूर्वीच्या पत्रकारिता यामध्ये फार फरक आहे. साहेब, सकाळी एक कार्यक्रम झाला, त्या कार्यक्रमामध्ये पण मी हेच बोललो आणि पुन्हा बोलत आहे की ज्यावेळी मागे संदीप महाजन या पत्रकारावर हल्ला झाला. पत्रकार संरक्षण कायदा महाराष्ट्रामध्ये मंजूर आहे, परंतु आमच्या सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील व संपूर्ण महाराष्ट्रातील पत्रकारांना त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल व्हावा, तो संबंधित राजकीय व्यक्ती होता, त्याच्यावर गुन्हा दाखल व्हावा म्हणून आम्हाला आंदोलन करावं लागलं.
मग हा पत्रकार संरक्षण कायद्याचा काय उपयोगाचा आमच्या? कायदा असून पण त्याची अंमलबजावणी होत नसेल तर हा कायदा असून काय उपयोग? आम्ही त्यावेळी तीच भूमिका मांडली होती, आजही हीच भूमिका मांडत आहे. खरं तर साहेब, पत्रकार बनणं म्हणजे सोपी गोष्ट नव्हे. सर्वसामान्य माणूस साहेब पत्रकार बनत नाही. पत्रकार बनण्यासाठी जिगरबाज लागतो माणूस, त्याच्यात तो धाडसी कलेजा लागतो, तर तो पत्रकार बनतो. थोडक्यात तुम्हाला उदाहरण देतो, ज्याच्या रक्तात समाजसेवा ठासून भरलेली असतो तोच पत्रकार असतो. साहेब, आमचे पत्रकार बांधव एखादी घटना घडली, ती चांगली असो किंवा वाईट असो, त्या घटनेचा मागोवा घेत असताना आमचा हा पत्रकार बांधव साहेब आपल्या जीवाची पर्वा करत नाही, कुटुंबाची पर्वा करत नाही की त्याला काय होईल. कारण चांगल्या बातमीमागेही शत्रू असतात आणि वाईट बातमीमागेही तर फार शत्रू असतात. हा आमचा पत्रकार साहेब कुठल्याही प्रकारचं रिस्क घेतो, प्रत्येक रिस्क घेतो आणि समाजातील ज्या घडणाऱ्या वाईट घटना आहेत ह्याच्यावर प्रकाश टाकतो. असा आमचा पत्रकार आहे. म्हणजे ज्याच्या रक्तात ठासून समाजसेवा भरली असतो तो खरा पत्रकार असतो. आणि इथे जे सर्व पत्रकार साहेब बसलेत आणि महाराष्ट्रातील देशातील सर्व पत्रकार आहेत, त्यांच्या रक्तात ठासून समाजसेवा भरली आहे म्हणून ते पत्रकार झाले. म्हणून पत्रकार बनणे हे काही सोपं नाही. ज्याच्यामध्ये दम असतो, ज्याच्यामध्ये हिंमत असते, तोच खरा पत्रकार असतो. आणि हे सर्व पत्रकार ते राज्यातील देशातील पत्रकार ते. कारण पत्रकार होणं म्हणून मी म्हणतो की सोपं नसतं. साहेब, मध्यंतरी मी एक श्याम सिंगाराव नावाचा एक चित्रपट बघितला. साऊथ इंडियन चित्रपट आहे. त्या चित्रपटामध्ये नानी हा प्रमुख अभिनेता आहे. त्या चित्रपटामध्ये साहेब प्रत्येकाला अवश्य बघा श्याम सिंगाराव चित्रपट. तर त्या चित्रपटामध्ये साहेब की अशा तो जो हिरो आहे अभिनेता नानी, तो प्रथमतः लेखन करत असतो, पुस्तकं लिहित असतो, नंतर तो छापखान्यामध्ये कामाला लागतो, नंतर तो त्या छापखान्यामध्ये संपादकाची पत्रकारिता जबाबदारी लिहितो. तर त्याने त्या पिक्चरमध्ये देवदासी प्रतिविरुद्ध आवाज उठवलेला आहे. त्याचबरोबर जुन्या चालीरीती परंपरा ह्याच्यावर आवाज उठवलेला आहे. म्हणजे तो पिक्चर बघितल्यानंतर लक्षात येतं की पत्रकारांची ताकद आणि लेखणीची ताकद काय असते ती. साहेब, आज मी डिजिटल मीडियाचा जिल्हाध्यक्ष म्हणून काम करतो. आमच्या डिजिटल माध्यमांसमोरची फार मोठी आव्हानं आहेत. मी मुद्दाम आपल्याला साहेब सांगतो की मागे मंत्रिमंडळाच्या या सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एक निर्णय झाला की श्रमिक पत्रकार म्हणून डिजिटल मीडियातील पत्रकारांना मान्यता मिळाली, त्या श्रमिक पत्रकाराच्या कक्षेमध्ये घ्यावे. परंतु हा साहेब या सरकारने, विद्यमान सरकारने हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवलेला. माझी विनंती साहेब अशी आहे आपल्याला की हा जो प्रस्ताव पाठवलेला आहे केंद्र सरकारकडे, तर या संदर्भात आपल्या राष्ट्रवादी पक्षातर्फे आपण प्रयत्न करावा, आवाज उठवावा आणि हे जे पत्रकार आहेत, युट्यूब चॅनल्स असतील, इलेक्ट्रॉनिक मीडियामधले असतील किंवा रेडिओ पत्रकार असतील, या पत्रकारांना न्याय मिळावा. तसेच आमचे पत्रकारितेतलं एक आत्मा म्हणलं तरी चालेल, छायाचित्रकार पत्रकार हे साहेब आमचे फार महत्वाचे असतात. जसे आमचे इथे आदिक बर्गे आहेत, शेखर रसाळ आहेत, की नुसती बातमी लावली तर लोक वाचत नाही, पण त्या बातमीचा जर फोटो असेल तर त्या फोटोमध्ये इंटरेस्ट बघून ही खाली पूर्ण बातमी वाचली जाते. म्हणजे छायाचित्रकारांचाही अलीकडे उपेक्षा होत आहे या पत्रकारांची. या पत्रकारांना न्याय देणं हे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. खरं तर पत्रकारांना जो संरक्षण कायदा आहे साहेब, त्या कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, ही पहिली आमची या ठिकाणी मागणी आहे. आणि पत्रकारांवर जे हल्ले होत आहेत, जसं आता भाषण केलं की हल्ला कृती विरोधी समिती संदर्भात अजून निर्णय नाहीये साहेब, या संदर्भातही तुम्ही विधानसभेमध्ये आवाज उठवा. कारण तुम्ही उठवलेला आवाज हा राज्यातील प्रत्येक पत्रकाराचा आवाज असणार आहे आणि प्रत्येक पत्रकाराला तुमच्याविषयी प्रेम असणार आहे. त्यामुळे या संदर्भात तुम्ही आवाज उठवावा आणि डिजिटल मीडिया माध्यमातील हे जे पत्रकार आहेत की त्यांना श्रमिक पत्रकाराच्या कक्षेत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेले आहे. परंतु या श्रमिक पत्रकाराच्या कक्षेत आल्यानंतर त्यांना नेमक्या शासनाच्या सवलती कुठल्या मिळणार, त्यांना नेमक्या योजना कुठल्या मिळणार, त्यांना आर्थिक स्वरूपात मदत कशी होणार, या संदर्भात अजून कुठल्याही गोष्टी निश्चित नाहीये. तो प्रस्ताव श्रमिक पत्रकार कायदा हा 1955 साली मंजूर झालेला आहे. त्यामध्ये प्रिंट मीडियातील पत्रकार येतात. परंतु अलीकडे 10 वर्षाचा कालावधी जर बघितला आपण तर युट्यूब चॅनल्स की लगेच बातमी अर्धा तास, तुमची बातमी इथं बोललेली बातमी अर्धा तासात लाईव्ह होते, लोकांपर्यंत पोहोचते. म्हणजे याही पत्रकारांचा विचार केला जावा.
त्या पत्रकारांचा एक मी प्रतिनिधी म्हणून आपल्याकडे मागणी करत आहे की आपल्या राष्ट्रवादी पक्षातर्फे या संदर्भात आवाज उठवावा व केंद्र सरकारकडे या संदर्भात मागणी करावी. तर खऱ्या अर्थाने या पत्रकारांना श्रमिक पत्रकाराच्या कक्ष देतील, त्यांना सेवा सुविधा मिळतील, शासनाच्या सुविधा मिळतील, सवलती मिळतील, त्याचा लाभ होईल असं मी या ठिकाणी भावना व्यक्त करत आहे. आज मला या ठिकाणी साहेबांनी त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या संयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं आभार. आपल्या सर्वांना पत्रकार दिनाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. कौटुंबिक कारणास्तव उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. बाळशास्त्री जांभेकरांचा जन्मदिन आणि या जयंतीदेवी देशाच्या सर्व पत्रकारांचा आज पत्रकार दिन या ठिकाणी साजरा होत असताना बऱ्याच वर्षात आपल्या सर्वांची हितगुज करण्यासाठी आणि आपला सन्मान करण्याची संधी मला प्राप्त. आपण सर्वजण उपस्थित झाल्याबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करतो. मगाशी बऱ्याच लोकांनी सांगितलं, पण कोणतंही क्षेत्र असो, या क्षेत्रातल्या व्यक्तीची उंची ही देशामध्ये जगामध्ये ज्यांच्यामुळे वाढते, ज्यांच्यामुळे त्यांना नावलौकिक मिळतो, त्या लोकांचा आज सन्मान होतो याचा मला निश्चितपणाने आनंद आहे. आज आपल्या सर्वांना मी मानाचा फेटा बांधला. बऱ्याच वर्षांनी ही संधी मला मिळाली. खरं म्हटलं तर हितगुज करण्याची इच्छा होती, वेगवेगळ्या विषयावर चर्चा होते. नागपूरच्या अधिवेशनात आम्हाला अनुभव चांगला असतो. बरेच पत्रकार मग एकत्र बसतो, देशाच्या जगाच्या सगळ्या राजकीय परिस्थितीवर वेगवेगळ्या विषयावर चर्चा होते आणि त्यातून काही आपल्याला आत्मसात करायला मिळतं अशा प्रकारची सुद्धा त्या चर्चेतून फायदा होत असतो. तर मला माहिती आहे की ज्या दर्पण या वृत्तपत्राची पहिली सुरुवात झाली त्या जांभेकरांचा आज आपण आठवण करतोच, परंतु स्वातंत्र्याच्या काळामध्ये लोकमान्य टिळकांनी केसरी या वर्तमानपत्राची सुरुवात केली. त्यावेळेला आंदोलन करणं आणि विचार मांडण्याची बंदी त्यावेळेला इंग्रजांनी त्या काळात लावली. लोकांमध्ये जनजागृती कशी केली पाहिजे, गणेशोत्सव असे वेगळे उत्सव साजरे केलेच, परंतु केसरीच्या माध्यमातून देशाच्या स्वातंत्र्याचा पाया रचला गेला याचा सुद्धा उल्लेख मला मुद्दाम करावा वाटतो. आणि ही परंपरा भविष्य काळामध्ये चालू झाली. सत्ताधाऱ्यावर किंवा विरोधकावर किंवा वाईट प्रवृत्तीवर अंकुश असायला पाहिजे. आपण नेहमी चौथा स्तंभ म्हणतो, परंतु या स्तंभाची जी त्या काळापासूनची असलेली एक उंची आहे आणि त्या उंचीच्या माध्यमातून एखाद्याला जमिनीवर अगदी उंचीवर नेण्याचा प्रयत्न सुद्धा आपल्या लेखणीतून किंवा प्रिंट मीडियाच्या बरोबर इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आता व्हायला लागला आणि एखाद्याला वरून जमिनीवर आणण्याचा सुद्धा ताकद ही तुमच्या सर्वांच्या मध्ये आहे. मग तो उद्योगपती असेल, राजकीय क्षेत्रातला असेल, चित्रपटसृष्टीचा असेल किंवा कुठल्याही क्षेत्रातला असो. मी फार लांबचं बोलणार नाही, परंतु मला वाटतं की आता नुकतंच आंदोलन झालं जरांगे पाटलांचं. मला वाटतं की मराठवाड्यापुरतं आंदोलन करणारे जरांगे पाटील एका आंदोलनातून महाराष्ट्राच्या ऐतिहासिक सभा करण्याच्या बाबतीमधला इतिहास घडू शकले. हे ताजं उदाहरण मी कुठल्या जाती धर्माला धरून बोललेलं नाही. किंबहुना आता ओबीसीचे मेळावे होतात,
इतर समाजाचे मेळावे होतात, परंतु व्यक्ती एका दिवसामध्ये इतक्या मोठ्या पदावर जाऊ शकते हा इतिहास हा आपण सर्वांनी करून दाखवला. काही घटना घडल्या की त्याच्या मागे निश्चितपणाने आपले कष्ट हे स्वतः मी पण पाहिलेले आहे. म्हणजे पोलीस किंवा एखादी यंत्रणा पोहोचायच्या अगोदर पत्रकार तिथं पोहोचतो, मीडिया तिथे पोहोचतो आणि सत्य परिस्थितीचा विषय लगेच लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न होतो. मला आठवतं मी ज्यावेळेला युनियन क्षेत्रामध्ये काम करायला लागलो आणि साताऱ्यामध्ये मला 99ला पहिली तिकीट मिळाली. असं माझा आणि सातारा जिल्ह्यातला फार संबंध माथाडी पुरता होता आणि अचानक पवार साहेबांनी सांगितलं की जेव्हा तुम्हाला तिकीट दिले तुम्ही उभा राहा. आणि पहिली पत्रकार परिषद मला वाटतं साताऱ्यात झाली. संजय वगैरे सगळे होते, विलास माने होते, काटकर होते, दिग्गज मंडळी होती. मी नौका होतो आणि त्यावेळेला त्यांनी मला प्रश्न असे विचारले की तुम्हाला आता संधी मिळाली तुम्ही काय काय करणार. अभ्यास नव्हता, पण त्यावेळेला पत्रकारांची चारोबाजूची जी फायरिंग मी बघितली, त्या दिवशी पत्रकार परिषद संपली त्या दिवशी ठरवलं की आता पुढच्या वेळेला मी पत्रकार परिषद जाईल ते पूर्ण तयारीनिशी जाईल. आणि तुम्हाला खरं सांगतो टीव्हीवर सुद्धा मी डिबेटवर जाताना अजिबात अभ्यास करत नाही. आणि डिबेटवर गेल्यानंतर मला बरेच लोक विचारतात मग तुम्ही प्रश्न तुम्हाला दिले आले असतात का, मग तुम्ही चर्चा करता का, मग पहिली माहिती घेता का, काय नाही. बोलो काय नाही. तुमच्या रोजच्या वाचनामध्ये आणि बघण्यामध्ये बातम्या असल्या, विषय असले की लगेच ते तुमच्या बुद्धिकोशातून काढायचे आणि समोर टाकायची. हे चातुर्य मी कुठे शिकलो असं त्या पत्रकारितेच्या असलेल्या पहिल्या प्रेसमुळे शिकलेलो आहे. आणि त्यापासून आजपर्यंत मी डिबेटला कधी हारलो नाही. मी परवाच्या दिवशी शिर्डीच्या अधिवेशनात होतो आणि शिर्डीच्या अधिवेशनामध्ये आशिष जाधवांचा एक हे होतं, विषय दिला होता आशिष जाधवांना. आणि आशिष जाधव तुम्ही सगळेजण ओळखता, पहिले लोकमतला होते, निखिल वागळे बरोबर काम करत होते आणि हळूहळू आशिष जाधववर मी फेस टू फेस डिबेट करत होतो. त्यावेळेचे आशिष जाधव मी बघितले किंवा अशोक वानखेडे, आपण दिल्लीचे पत्रकार आहेत मोठे, त्यांना सुद्धा जर आपण ऐकलं, परंतु मी त्यावेळेला अशोक वानखेडेंना ऐकलं, परंतु मी ज्यावेळेला आशिष जाधवचं परवाचं शिर्डीचं भाषण ऐकलं आणि ते भाषण बघितल्यानंतर अख्ख्या शिर्डीच्या त्या शिबिरामधल्या प्रत्येक लोकांनी आशिष जाधवांचं कौतुक केलं. मी स्वतः चकित झालो की मी आशिष जाधवांच्याबरोबर बोलायचो, त्या आशिष जाधवांचा आणि तितकं अभ्यास किंवा तेवढं आशिष जाधव डेव्हलपमेंट होऊ शकतात मला सुद्धा विश्वास नव्हता. पण त्यांनी ज्या पद्धतीने मांडणी केली ती मांडणी बघितल्यानंतर मला अभिमान वाटला की एखादा अँकर असेल, संपादक असेल किंवा पत्रकार असेल, त्याला संधी मिळाली की तो कुठे काय करू शकतो याची प्रचिती मला त्या ठिकाणी पाहायला मिळाली. भरतराव इथं आहेत, कळणाची आपण मातब्बर मंडळी आहे. सांगण्याचा उद्देश एवढाच होता की हल्ली बघा बरेच लोक चॅनेलवरच पहिले प्रमुख म्हणून बोलायचे. त्यावेळेला केसरीने स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी लोकमान्य टिळकांनी सुरुवात केली. आता सुद्धा स्वातंत्र्याची लढाई आहे. बऱ्याच लोकांना तुमच्या सुद्धा व्यक्ती स्वातंत्र्य नाही. म्हणजे संतोषने एखादी बातमी पाठवली, ती बातमी घेतल्यानंतर ती लावायची का ना लावायची हे सुद्धा कोण ठरवतो? संपादक ठरवत नाही, आता त्याचा ओनर ठरवतो. हा बदल आहे. तो साहजिकच असाय पाहिजे, कारण आता कागदाच्या वाढलेल्या भावापासून ती चॅनल चालवण्याची जी स्पर्धा आहे त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने आता आपण कमर्शियलपणा, कारण शेवटी इतकी कॉम्पिटिशन प्रत्येक क्षेत्रात झालेली आहे की रोज दर महिन्याला एखादा चॅनल नेतो किंवा एखादा पत्रकार नेतो, नाही तर साप्ताहिक, नाही झालं तर महिन्याचा अंक नेतो. ह्या सर्व गोष्टीचा अभ्यास केला तर बघितलं, या सर्व गोष्टीमध्ये आपण जर बघितलं की
मुक्त आपल्याला जी पूर्णपणाने पत्रकारिता आहे त्याला बंधन आलेलं आहे. आणि हल्ली तुम्ही यूट्यूबवर गेला तर बहुतेक आता पत्रकार किंवा बहुतेक असलेले आमचे संपादक यांनी स्वतःचं यूट्यूब चालू केलं. परवाच्या दिवशी ABP माझाचे हे होते प्रसाद ना प्रशांत त्यांनी सोडल्यानंतर विचारलं काय नाही. म्हणजे काय नाही, आपल्याला काय मुद्दे मांडायचे असते ना त्याला आपल्याला स्वातंत्र्य असावं लागते. त्यांनी स्वतःचं यूट्यूब चॅनल चालू केलं आणि मला कुठं सांगत नाही, जेवढ्यांनी आता यूट्यूब चॅनल चालू केलं त्यांच्या लाईक एवढ्या मोठ्या असतात, इतक्या मोठ्या असतात की आता काही लोक आम्ही राजकारणी मंडळी त्यांना फोन करतो, म्हणजे बोल व्हिडिओ असेल किंवा ते मुंबईत किंवा असे बरेच आहेत, स्वतः फोन करतात आमची मुलाखत कधी घेतात. म्हणजे त्यांना कळून आलेलं आहे की त्यांच्या लाईक किती आहेत ते. आणि ह्या सर्व गोष्टीचा विषय एवढ्यासाठी मांडला मी की मुक्त हस्ते असलेली पत्रकारिता त्याला फार वेटेज असतं. आणि ते वेटेज एवढं असतं की त्या असलेल्या संपादकाची किंवा त्या असलेल्या व्यक्तीची किंवा त्या असलेल्या वर्तमानपत्राची किंवा त्या असलेल्या चॅनलची आपोआप किंमत 100 माणसामध्ये सुद्धा ती व्यक्ती आली की आपोआप तो राज्यकर्ता असो, पोलीस अधिकारी असो किंवा प्रशासनाचा अधिकारी असो, कोच असो, तो त्याला आदर देत असतो. सांगण्याचं मतदार क्षेत्र कुठलंही असो, मिळालेल्या संधीला आपल्या बुद्धिमत्तेतून आपण जर त्या ठिकाणी चांग करून दाखवले तर 100% तेवढं वजन हे मिळत असतं. मला वाटतं की आज खऱ्या अर्थाने जांभेकरांची जन्मजयंती साजरी करत असताना, जयंती साजरी करत असताना या सध्याच्या युगामध्ये सर्व ठिकाणी स्पर्धा चालू असताना तुमच्यासारख्या सर्वांचं या असलेल्या या देशाच्या, या राज्याच्या, या जिल्ह्याच्या अनेक प्रश्नावर या ठिकाणी जागरूकता आणि तुमचा आवाज हा तेवढा उठला पाहिजे. आणि माझी अपेक्षा आहे की निदान कोरेगावच्या या आज असलेल्या कोरेगाव सातारा खटावच्या सर्व पत्रकारांना मानाचा फेटा घालत असताना तो देशाच्या उत्कृष्ट पत्रकारिता म्हणून एखादा मानाचा फेटा त्याला मिळावा एवढी त्या ठिकाणी अपेक्षा माझ्यासारख्या कार्यकर्त्याची आहे. म्हणून दुसरे तर आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आज आपला सर्वांचा सन्मान करायचा आणि सुरुवात करूया. मी खरंच सांगतो की जिल्ह्याचे सुद्धा अनेक प्रश्न असतात. सामुदायिकपणाने त्या प्रश्नाला जर आपण आवाज उठवला तर कधी कधी आता विरोधी पक्षाचा आवाज ऐकला जातो का हा शंकाच आहे. पण सामुदायिक तुमचा प्रश्नाचा, आता मेडिकल कॉलेज एक उदाहरण सांगतो, 125 का 170 कोटी येणं बाकी आहे. म्हणजे 170 कोटी येणं बाकी आहे म्हणजे तेवढंच काम दिले होते. हा सामुदायिक, मला वाटतं काही वर्तमानपत्राने ते दिलेलं होतं एवढे पैसे. आणि मला वाटतं चंद्रकांत दादा परवा आले तर तुम्ही सगळ्यांनी विचारलं का रे बाबा मेडिकल कॉलेजला पैसे काय आहे. मी त्याच्यामध्ये अजून तुम्हाला डिटेल लावतो. त्याच्यात मी माहिती घेतली, मी थोडासा अभ्यास आहे. मी माहिती घेतल्यानंतर मला कळली की त्या माहितीमध्ये म्हणजे असं कळलं मला की इतर ठिकाणी पैसे दिलेले आहेत फक्त सातारा जिल्ह्यामध्ये दिलेले आहेत. मग हे जे आहे हे वर्मावर बोट ठेवलं गेलं. आणि मी अधिवेशनात विचारलं, अजितदादांना सुद्धा चिठ्ठी पाठवली, बोललो की असं करायचं. मला बोलले की देतो, मला मान हलवून सांगितली देतो. आता हा विषय जो आहे हा डेव्हलपमेंटचा विषय आहे. आम्ही किती आवाज उठवला त्याच्यापेक्षा सामुदायिक तुम्ही लोकांनी आवाज उठवून तो जर उठवला तर राज्यकर्त्याला त्याचा विचार करावा लागतो. मी पालकमंत्री होतो तेव्हा मला वाटतं की मी सगळ्यांना बसायला देतो. आता हल्ली ते व्यक्ती स्वतंत्र सुद्धा बंद झाली. त्याला कारण एकच आहे की तुमचा असलेली भीती ही आमच्या राज्यकर्त्यामध्ये आहे. आणि ही भीती जोपर्यंत आहे ती कायम राहिली तरच तुमच्या असलेल्या या वजनाचा सामान्य लोकांना फायदा होऊ शकतो. आणि कधीतरी हल्ली आता आमचा आवाज किती ऐकतील कोणाला माहीत नाही. मी काल होतो तर मला बरेच नका बोलले की तुम्ही कधी इकडे येत आहे, कधी इकडे येत आहे, कधी इकडे येत आहे. म्हणून अजून मला काय होतं अजून आपल्यामध्ये हे तर मिळलेलं नाही. तोपर्यंत लढायचा
परंतु मी आपल्याला प्रामाणिकपणाने सांगतो की या सर्व गोष्टीच्या माध्यमातून तुमची एक असा पत्रकारितेला सातारा जिल्ह्यातला एक आदर्श असो. मग असे सांगितलं हरीश पाटलांना राज्यस्तरावर त्या ठिकाणी प्रमुख म्हणून आपल्याला अधिकारी पद मिळालेलं आहे. पण मी या आपल्या सर्वांच्या माध्यमातून हा विषय तुम्ही जिल्ह्याच्या स्तरावर घ्यावा की सातारा जिल्ह्यातले काही प्रश्न जे असतील, आता तुम्हाला माहीत नाही, परंतु अशी कधीतरी संवाद कधीतरी व्हायला पाहिजे. आता सगळेजण आम्ही एवढे व्यापात असतो, कधी कधी आम्हाला सगळेजण साहेब सगळं कधी साहेब आम्हाला वेळ देताय, मलाच वेळ भेटत नाही, त्यामुळे अडचण निर्माण होते. पण मी फॅक्ट सांगतो, काही विषय असे असतात ना की त्याच्यावर वैचारिक देवाणघेवाण होणं गरजेचं आहे. मी कधी कधी काही लोकांना फोन करून सांगतो, अरे बाबांना तुम्ही हा बातमी लावताय ते का बघा. आता काही ठिकाणी आता पाण्याचा विषय आला. आता मराठवाड्याला कोयनेमधलं किंवा कोकणामध्ये पाणी द्यायचं ठरतंय, शिल्लक राहिलेलं पाणी. आता याच्यावर बरीच चर्चा करताय. म्हणलं संतोषराव आहे, तिथं आविष्णारा आहे, आम्ही जिहे गटापासून बरेच लोक बोलायचो. पण सातारा जिल्ह्यातले अनेक तालुके असे आहेत, या तालुक्यामध्ये आजही पाण्याची बोंबाबोंब आहे, पण त्याचा आरक्षणामध्ये विचारच झाला नाही. आणि आम्ही कोणी दुर्दैवाने राजकारण केलं, कोणी त्याच्यावर लक्ष दिलेलं नाही. आणि तिसरा मुद्दा, आता काल मी सांगितलं, काल एक जी आर निघाला सध्याच्या सरकारमध्ये. आता हे काय राजकीय व्यासपीठ नाही, परंतु असे निर्णय काय काय घेतले जाते, सगळे अधिकार महाराष्ट्र शासन मंत्री आपल्या स्तरावर घेतो. गेल्या काही महिन्यापासून मी मला वाटतं काही लोकांना फोन करून सांगितलं होतं, हे जे ठाण्याला कलव्याला वगैरे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि मोठ्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये काय मृत्यूची संख्या वाढली होती. मी बोललो सिव्हिलला जाऊन एकदा ऑपरेशन करा. मी सहज एकदा गेलो, मला राहवलं नाही. मला डॉक्टर आणि काही नर्सेसने बाजूला जाऊन सांगितलं, साहेब जिथं ICU बेड आहे त्याच्यापेक्षा तिप्पट पेशंट आल्यावर आम्ही कशी सेवा करायची, शॉर्टेज आहे. हे आवाज उठवण्याचं काम तुमचं आहे, हे गरिबांसाठी आहे. आता औषधं मिळत नाही, हे गेल्या 6 महिन्यापासून ओरडतोय आपण. पण सरकारने काय केलं, आपकीन बंद केली आणि सगळा अधिकार सरकारने आपल्यावरती घेतला. तर काय त्यांचा हेतू चांगला असेल किंवा वाईट असेल, परंतु घेतल्यानंतर त्याच्यावर काही घटना घडल्यानंतर परत त्यांनी तो जिल्ह्याला दिला. आता तुम्हीच खरेदी करा, पहिलं राज्य करत होतं, पण संतोषजी त्यात अजून एक मेक मारली. काल मी तो विषय घेतला की तुम्ही कुठलं औषध घ्यायचं त्याची परमिशन घ्यायची. म्हणजे ह्या गरिबांच्या ज्या गोष्टी आहेत ना, म्हणजे हल्ली सर्पदंशाची सुद्धा जर आपल्याला कुठल्याही रुग्णालयामध्ये गरिबांसाठी सर्पदंशाचं औषध मिळत नसते, हे फार मोठं आहे. आणि हे ताकद आहे तुमची, जो उद्देश आपण आहे ही ताकद आहे. काही विषय असे असतात की त्याला आम्ही बोलून होत नसतं, पण काही विषय असतात की तुम्ही बोललं की त्याचा इफेक्ट होऊ शकतो. आणि ते तेवढी धाक आणि तेवढं वजन आजही तुमचं सर्व देशामध्ये जगपातळीवर आहे. म्हणून लोकशाही जिवंत आहे असं माझं मत आहे. म्हणून माझी अपेक्षा आहे की अशा पद्धतीचं काम भविष्यकाळामध्ये आपण करण्याच्या संदर्भातली आपण त्या ठिकाणी करावं. मागच्या वेळा हा कायदा करताना आम्ही फार मोठ्या प्रमाणामध्ये सभागृहात सगळ्यांनी भूमिका घेतली. काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली, काही लोक बोलले मग ते वेगळ्या पद्धतीने होता, अशी घटना का घडतात त्याला जबाबदार ते पण आहे, अशा वेगवेगळ्या चर्चा झाल्या. पण शेवटी हा कायदा मंजूर झाला, पण प्रत्यक्षात त्या कायद्याची अंमलबजावणी होत नाही, दुर्दैव आहे. आम्ही तर वेगवेगळं सांगितलं होतं की तुम्ही सुविधा द्या, त्यांना जाताना रीत घेऊन मग गाड्यांची सुविधा द्या, ST मध्ये पासेस द्या वगैरे बरेच आम्ही सांगितलं होतं. तुमच्या विमा काढण्याच्या संदर्भातले पुस्तक वगैरे आम्ही दिले होते. त्यावेळेस चर्चा झाली, ते इम्प्लिमेंट करण्याच्या बाबतीमधला निर्णय झाला. परंतु आज मग अशी सांगितल्याप्रमाणे आपण सांगितलं त्याप्रमाणे ह्या सर्व बाबतीमध्ये केंद्र सरकारने कायदा करावा असं सांगितलं. माझं म्हणणं असं वेगळं आहे, केंद्र सरकार कायदा करतो हा देश पातळीवर होतो, पण काही कायदे राज्य सरकार करू शकतात, ते त्यांच्या पातळीवर करण्याच्या बाबतीमधला निर्णय झाला तो योग्य होईल. असो, या आपण सांगितलेल्या विषयासंदर्भामध्ये निश्चितपणाने म्हणजे मला वाटतं आता फेब्रुवारीला अधिवेशन आहे, ते पण मला वाटतं 4-5 दिवसाचं असेल, लगेच आचारसंहिता लागेल अशी परिस्थिती आहे. आणि यामध्ये मग मिळाली संधी तर किंवा तुमचं पत्र मला मिळालं तर त्या पत्राचा उल्लेख करून मी संबंधित असलेल्या या सांस्कृतिक मंत्र्यांकडं हा निश्चितपणाने विषय नेईन आणि त्यांना मी सांगेल. आणि मला वाटतं सुधीर भाऊ त्याचे मंत्री आहेत आणि तसे ते थोडेसं प्रॅक्टिकल आणि फ्लॅक्सिबल पण आहे.
तशा पद्धतीने आपण करण्याचा प्रयत्न करू. निदान आजच्या या तुमच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एवढा तरी मला तुमचा निरोप कळला, तो मी पोचवण्याचं काम करेल. एवढं केलं तरी आता हा कार्यक्रम यशस्वी झाला असं मला वाटेल. आणि म्हणून मी मनापासून आपल्या सर्वांचं धन्यवाद देतो. काही चुकलं असेल मागच्या कालावधीमध्ये तर आपण देवाणघेवाण करूया. पण एका वेगळ्या क्रांती, एका वेगळ्या बदलाच्या संदर्भातून काही लोक प्रामाणिकपणाने उभे राहतात आणि मला अभिमान आहे. काही गोष्टी चुकीच्या असतात किंवा खऱ्या असतात त्या पडताळून त्याला किती महत्त्व द्यायचं याच्या बाबतीमध्ये तुम्ही फार मोठ्या प्रमाणात सहकार्य करताय, याचा मला अभिमान आहे. म्हणून मी मुद्दाम त्या दिवशी चर्चा झाल्या सांगितलं की आपण कार्यक्रम घेऊ. उतराई कुठंतरी व्हायची असते. राजकारणात काय असतं, चांगलं वाईट होत असतं, पण उतराई व्हायची असतात आणि त्या उतराई होण्याचा काळ मला आज मिळाला. त्याबद्दल मी आपल्या मनापासून सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि शब्द देतो की माझ्याकडून भविष्य काळामध्ये आपल्या सर्व पत्रकारितेतल्या असलेल्या माझ्या सहकार्यांना जे काही सहकार्य लागेल ते सहकार्य करणे. मला आठवतं आहे माझ्यावर प्रेम करणारा एक सहकारी दुर्दैवाने आमच्यातून निघून गेला आणि त्याच्या बाबतीमध्ये ज्यावेळेला विषय आला त्यावेळेला मला बऱ्याच लोकांनी सांगितलं की त्याच्या हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये माझ्या परीने होतं ते मी करण्याचा निश्चितपणाने प्रयत्न केला. कारण का त्यावेळेला तेवढं प्रेम मोहनरावचं माझ्यावर निश्चितपणाने होतं आणि ते कधीतरी आपली जाणीव ठेवण्याचा प्रयत्न करतोय, सांगण्याचा उद्देश नाही. माझं असं म्हणणं आहे की एक वेळ असते, तुम्ही आता दरवेळेला कुठला वर्धापन दिन असतो, हे दिन असतो, त्या दिन असतो, त्यावेळेला सांगता एवढी जाहिरात द्या तेवढी. माझं असं म्हणणं आहे तुम्ही एकदा सर्व बसा. आमच्या सगळ्या राजकीय पुढाऱ्यांना सांगायचं की आता आम्ही सामुदायिक विमा करण्याचा प्रयत्न करतो आणि आमचा एक फंड करण्याचा प्रयत्न करतो. त्यात तुम्ही किती देणार ते सांगा. कारण आता माहोल आलेला आहे आणि तो आता वातावरणाचा संधी आहे. निदान सातारा जिल्ह्यातला असलेल्या सगळ्या पत्रकारितेच्या बाबतीमध्ये तुम्ही काहीतरी करू शकला त्याच्या कुटुंबासाठी किंवा काय, त्यासाठी काही फंड गोळा करण्यासाठी ट्रस्ट केली तर मला वाटतं फार मोठे होईल आणि त्याला फार मोठा प्रतिसाद मिळेल. आणि तेवढी तुमची ताकद हे उद्योगधंद्यापासून सगळ्या लोकांशी असल्यामुळे त्याचा निश्चित फायदा होईल. आजचा हा माझा निरोप निश्चितपणाने तुम्ही अध्यक्षांनी कळवावा आणि त्यांना सांगायचं की आपण असं एक फंड तयार करू किंवा ट्रस्ट तयार करू जेणेकरून त्यांच्या कुटुंबाला किंवा कुठल्याही असलेल्या व्यक्तीला त्या लोकांना अडचण येतात त्यांना मदत करण्यासाठी पुढाकार घेऊया. अशा प्रकारचा झाला तो सामुदायिक झालेला मदत ही फार मोठ्या प्रमाणाची ताकद होईल. अशा प्रकारचा निर्णय निश्चितपणाने घ्यावा अशी विनंती करतो. मनापासून आपला आभार व्यक्त करतो. त्या ठिकाणी आम्ही खरं म्हटलं तर वस्तूपणा आणि ह्या सगळ्या गडबडीतमध्ये हे झालं असतं तरी मी शब्द देतो की राजकारणाच्या चढ उतार होत असतात. जेवढं पुढे जात असताना आपण चांगला विचार असेल तर पाठीमागे राहण्याचा निश्चित प्रयत्न करा आणि तो प्रयत्न करत असताना माझ्याकडून कायम तुमच्यामध्ये ऋण राहण्याची प्रयत्न करेल हा शब्द देतो. मनापासून तुम्हाला परत एकदा शुभेच्छा देतो. जय हिंद जय महाराष्ट्र. त्यांच्या पाठोपाठ त्यांचे चिरंजीव साहिल शहा आणि नाती पियुष शहा या देखील या पत्रकारितेची व्रत घेऊन या ठिकाणी कार्यरत आहेत. यांच्या नंतर काय करावं यानंतर खटाव तालुक्याचे या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी श्री संतोषजी नलावडे TV9 यांनी कृपया व्यासपीठावर पुढारी खेळचे प्रतिनिधी यांचा या ठिकाणी सन्मान होतो. दैनिक पुढारीचे प्रतिनिधी श्री प्रकाशजी गायकवाड यांनी आपला आधार सन्मान स्वीकार करायचा आहे. श्री प्रकाशजी गायकवाड. कोणगावचे प्रतिनिधी आणि उपसंपादक श्री पांडुरंग बर्गे यांचाही या ठिकाणी आदर सन्मान होतोय, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. श्री पांडुरंगजी बर्गे. खऱ्या अर्थानं कोणगाव मतदारसंघातील हे सर्व ज्येष्ठ पत्रकार त्यांचा या विभागामध्ये समस्यांची त्यांना जाण आहे. यानंतर जमनेश्वर समाचारचे संपादक सुनीलजी भोतालजी यांचा या ठिकाणी आदर सन्मान होत आहे. पुढारीचे प्रतिनिधी शिवाजी कदम सर
यांचा या ठिकाणी सन्मान होतोय, त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे. कोरेगाव मतदारसंघातील हे विविध भागातील प्रतिनिधी नेहमीच आपल्या भागामध्ये पत्रकारितेचे पद घेऊन कार्यरत असतात. याचबरोबर यानंतर सकाळचे बोलतो की त्यांनी हा आदर सन्मान स्वीकार करायचा आहे. या सन्मानानंतर मी राजेंद्रजी साबळे पलानीचे प्रतिनिधी शिवथर यांना विनंती करतो की त्यांनी आपला आदर सन्मान स्वीकार करायचा आहे. त्यानंतर सह्याद्री वेदचे संपादक यानंतर शशिकांत शिंदे साहेब यांच्या प्रत्येक विषयाला आमदार शशिकांत शिंदे साहेब यांच्या हस्ते होत आहे. यानंतर दैनिक पुणेनगरीचे प्रतिनिधी याचबरोबर आहे पियुष शहा हिचा सन्मान या ठिकाणी होत आहे. यानंतर मुक्तागिरीचे प्रतिनिधी विक्रम चगताळे याचबरोबर सातारा तालुक्यातील पत्रकार मित्र त्याच्यानंतर श्री संतोषजी नारायण साबळे दैनिक सकाळ यानंतर दैनिक त्याच्यानंतर खेळ विभागाचे दैनिक प्रभातचे प्रतिनिधी यानंतर सकाळचे तेजस सुपेकर यांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे. त्यांचा या ठिकाणी आदर सन्मान करीत आहे. संतोषजी साळुंखे यांच्या नंतर लोकशासन न्यूजच्या प्रतिनिधी अपर्णा लोहार यांचाही या ठिकाणी आदर सन्मान होत आहे. यानंतर श्री नवनाथजी पवार सत्यसितारा न्यूज कोरेगाव यांचाही या ठिकाणी युट्यूब चॅनल न्यूज चॅनल पर्यंत पोहोचला. अजमुद्दीन मुल्ला 7 स्टार न्यूज कोरेगाव यानंतर विश्वकर्मा मीडिया न्यूज कोरेगाव यानंतर सप्ततारा न्यूजचे पत्रकार कविराज पंडित कोरेगाव सन्मान करताना या ठिकाणी आमदार शशिकांत शिंदे साहेब यांच्यानंतर 1000 शब्दांचा एक फोटो 1000 शब्दांची बोलकी माहिती देत असतो आणि प्रत्येक बातमीला या छायाचित्राची जोड देणारे साथ देणारे आमचे छायाचित्रकार बंधू त्यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय. श्री आदिजी बर्गे डिजिटल मीडियाचे प्रतिनिधी यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. उत्कृष्ट छायाचित्रकार श्री यानंतर पुन्हा एकदा एक उत्कृष्ट छायाचित्रकार शेखरजी रसाळ यांचाही या ठिकाणी आदर सन्मान होत आहे. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला अत्यंत चांगल्या स्वरूपाचे देखाव आणि उत्कृष्ट चांगल्या पद्धतीचं सूत्रसंचालन केलेले आमचे सहकारी मित्र दैनिक तरुण भारत आणि महाराष्ट्र वनचे प्रतिनिधी प्रकाश कुंभार, मी आदरणीय साहेबांना विनंती करतो की आपण प्रकाश कुंभार यांचा सन्मान करावा. विचाराची देवाणघेवाण या ठिकाणी सुरू झालेली आहे.
सरांच्या डिसले सरांच्या आली तर समाजातील कोणताही प्रश्न अनूत्तरित राहणार नाही अशा प्रकारची या ठिकाणी झलक आपल्याला या फोटोतून पाहायला मिळेल की राजकीय शक्तीला जर पत्रकारांची Thank you.